जीवनात चढवता येतो, पण आपण त्याला सामोरे जाण्याचा धैर्य करून घेऊ. बरोबर. आणि मयूर काय समजलं याच्यातनं? प्रत्येक संधीचा आणि प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. संधी किती सोडायची नाही. अजून कुणाला काय नाही? अपयश आलं तर खचून जायचं का? एखाद्या खेळात हरले तुम्ही आता पुढच्या वेळेस खेळायचं नाही का? खेळायचं, कधी ना कधीतरी यश येणारच, हो की नाही? कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी व कष्टी करून घेऊ नका. विजय काय समजलं तुला? थोडं तर समजलं काय? स्वतः जिद्द ठेवायची. जिद्द ठेवायची, काही की नाही? आत्मविश्वास, ही गोष्ट मी करणार आहे, मला ती जमणार आहे ना, अशक्य काही नाहीये. अजून हे जीवनातील परम सत्य होय. म्हणजे काय सांग? म्हणजे जो एकटा असतो ना, सांगा रे, चुकलं तर चुकू द्यायचं. परीक्षा आहे का तुमची? नाही, मला हे नाहीये, मला ते नाहीये, आपली सारखी कारण असतात, बरोबर की नाही? आमची परिस्थिती तशी नाहीये, आपण कारण सारखं दाखवत असतो. प्रत्येक गोष्टीला आपण कारण दाखवलं की ती गोष्ट होत नाही. पण तुम्ही आम्हाला असं आपण बऱ्याचदा म्हणतो की मला कोणी मदत करणार नाहीये, माझी परिस्थिती तशी नाहीये, माझ्याकडे ह्या वस्तू नाहीयेत, मग मी कसं करणार? पण आपल्याकडे असे खूप लोक, मोठी लोक आहेत की त्यांची परिस्थिती नव्हती, अनुकूल परिस्थिती नव्हती, प्रतिकूल परिस्थितीत ते लोक शिकले, ते लोक मोठे झाले. पण आपण रडत बसण्यापेक्षा आपली जिद्द पाहिजे की नाही, आणि आपला विश्वास पाहिजे स्वतःवर, मी हे करू शकतो, कोणत्याही परिस्थितीत मी हे करू शकतो. ही जर जिद्द ठेवली तुम्ही तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि आपण बऱ्याचदा काय होतं, अपयश किंवा असं काही निगेटिव्ह घडलं की आपण काय म्हणतो, हे याच्यामुळे झालं, ते माझ्या मित्रामुळे झालं, ते माझ्या नातेवाईकामुळे झालं. नाही, आपण प्रयत्न कमी पडले आपले म्हणून नाही झाले. आपण दुसऱ्यांना नेहमी दोष देतो. आपण स्वतःवर विश्वास ठेवला, स्वतःची चांगली कृत्य केली तर आपण दुसऱ्यांना दोष देत राहणार नाही, नशिबाला दोष देत राहणार आपण. आणि मग आपण काय करतो, शेवटी काही नाही झालं की देवाकडे जातो, बरोबर? आणि अभ्यास न करता देवाला म्हणतो, देवा मला पास कर. देव करेल का पास? मग तुम्ही जर अभ्यास केला तर देव काय म्हणेल, अरे नाही, करण, विजयनं, सूरजनं खूप अभ्यास केलाय, त्यांना पास केलंच पाहिजे. होणार की नाही असं? त्यांनी खूप कष्ट घेतले, त्यांना चांगली मार्क मिळालीच पाहिजे. आपण प्रयत्न न करता काहीही होणार नाही, त्याचा अर्थ तोच दिलेला आहे बघा. आमचा स्वतः विश्वास. कोणाबद्दल असं समोरच्याला एखादा आनंदी दिसला, एखादा सुखी दिसला म्हणून अरे आपण कधी कधी आपण काय म्हणतो की त्यालाच हे सगळं दिलंय, त्याच्याकडेच सगळं आहे, माझ्याकडे काहीच नाहीये, असं आपण बऱ्याचदा म्हणतो. आणि आपण देवालाच म्हणतो की
देवाने असं का केलं, हे सगळे ह्याच व्यक्तीला का दिलं, माझ्या मित्रालाच का दिलं, मला काहीच दिलं नाही. अरे पण तुझ्यामध्ये एक असा गुण दिलेला असतो, ऍक्च्युली तो तुला शोधायचा आहे, तो तुला सापडत नाहीये. तू जर तो गुण शोधलास तर तो समोरच्यामध्ये तो गुण नाहीये जो तुझ्यात आहे, आणि त्या गुणावरच, त्या गुणाच्या जोरावरच तू खूप उंच शिखर गाठू शकतो. हे आपल्याला, आपण रडत बसतो, दुसऱ्यांना सुखी बघून आपण रडतो. तसं न करता माझ्यामध्ये जो चांगला गुण आहे तो चांगला गुण जोपासा तुम्ही. आता आमच्याकडे बघा जयकडे आहे मॅडम, आमच्या काही मुलांकडे खूप, आता आमचा तुका दादा आहे, हा दादा आमचा तुका दादा आमचा सगळ्यात बोलका आहे. त्याचा गुण तो खूप चांगला आहे, बाकीच्या मुलांपेक्षा तो वेगळा आहे. त्याला व्यवसायाच्या ह्याच्यात इंटरेस्ट आहे मॅडम. तर त्याने जर तो गुण जोपासला तर तो नक्कीच शिखर गाठेल व्यवसायामध्ये. तर हे स्वतःचे गुण ओळखायला शिकणं सुद्धा गरजेचं आहे. आणि समोरचा जेव्हा उंच शिखरावर पोहोचलेला असतो मुलांचा, तेव्हा त्याच्या मागे त्याचं परिश्रम असतं, त्याचं कष्ट असतं. तो असा सहज पोहोचलेला नसतो. आपण काय म्हणतो, त्याला सगळं मिळालं म्हणून तो पोहोचतो. अरे तसं नाही, त्यांनी ते कष्ट घेतले, त्याची जिद्द होती ती. आपल्याकडे जिद्द आहे का? आपण जिद्द ठेवली तर आपण पण तिथेच पोहोचू, त्याच्यापेक्षा पुढे जाऊ आपण. हे मनात तुम्ही आत्मविश्वास बाळगा. हे स्पष्ट मॅडमने जे आता लेक्चर ठेवले त्याच्यावरच आहे.